प्रवास व्यवस्थित झाला ना तुमचा? जास्त काही गर्दी नव्हती ना? नाही, तसे घर सापडायला काही त्रास नाही झाला, पण ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झाला. आईचेही गुडघे दुखत होते, त्यामुळे तिला चालायलाही त्रास झाला. मुलीला बोलवता का जरा? आम्हाला 4ची बस पकडायची आहे. तुमच्याकडे कार नाहीये? सध्या तरी नाहीये, पण पुढे बघू आम्ही. बाळा, सध्या काय करतेस तू? म्हणजे शिक्षण, नोकरी? सध्या तरी काहीच नाही, म्हणजे मिळाला एखादा जॉब तर पुढे करेल. बाळा, तुला यासाठी मी विचारते कारण तुझी काही स्वप्न असतीलच, तर ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तुला मदत करू. तुला घरातलं काम करायची काही एक गरज नाही, घर मी सांभाळेल. परिस्थितीमुळे मला काही जॉब करता आलं नाही किंवा स्वप्न माझी तशीच अधुरी राहिली, पण ती स्वप्न तू पूर्ण करतेस याचा मला नक्कीच अभिमान असेल. ते सगळं ठीक आहे हो, पण माझी मुलगी काहीच करणार नाही. शेवटी नवरा कशाला असतो? बायकोची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तर त्याचीच असते ना. बरं, ते सगळं ठीक आहे. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तिने आनंदित राहावं, माझ्या घरच्यांना प्रेम द्यावं आणि मला साथ द्यावी. ते सगळं ठीक आहे हो, पण मला एक सांगा महत्वाचं, की लग्नानंतर तुम्ही राहणार कुठे? मी सध्या पुण्यात असतो, भाड्याने एका फ्लॅटवर राहतो. भाड्याने? बाबा, म्हणजे ह्यांच्याकडे स्वतःचा फ्लॅट पण नाही? बरोबर. बाळा, गावी आपला मोठा बंगला आहे, पुण्यात फ्लॅट घेणं सोपं नाही, पुढे मागे घेईलच तो. गावी बंगला असून काय फायदा? मी थोडीच गावी राहणार आहे. हो ग बाळा, गावी आपली शेती आहे, तू शिकली सवरलेली मुलगी, तुला थोडी शेतात काम करायला नेणार आहे. ते सगळं सोडा. आता तुम्हाला आम्ही आमच्या अपेक्षा स्पष्ट शब्दात सांगतो. सगळ्यात पहिलं, मुलाचा स्वतःचा पुण्यात फ्लॅट पाहिजे. दुसरं, मुलाची स्वतःची 4 व्हीलर पाहिजे. गावाकडे तुमची शेती पाहिजे, पण आमची मुलगी गावाकडे शेतात काम करणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, वर्षातनं एकदा मुलाने आमच्या मुलीला फॉरेनची ट्रिप करायला पाहिजे. आणि ते सॅलरी स्लिप पण दाखवा, आणि काय म्हणते ते सिबिल स्कोर पण दाखवा. आजकाल काय भरोसा बाई, लोन बिन घेऊन ठेवलेलं असतं भरपूर, परत फेडायची वेळ. मी माझ्या मुलाला एकटीने लहानाचं मोठं केलं, त्याच्यावर चांगले संस्कार केले, तो तुमच्या मुलीला नक्कीच आनंदात ठेव. हे बघा ताई, तुमचं किती खरं असलं ना तरी संस्कारांना पैसा नाही मिळत. संसार करण्यासाठी पैसा लागतो, संस्कार नाही. बस बस, हे बघा, मला आत्ताच नोकरी लागली आहे आणि लगेच फ्लॅट आणि गाडी हे कसं काय मागू शकता तुम्ही? तुम्हीच सांगा, फ्लॅट आणि गाडी घ्यायला तुम्हाला किती दिवस लागले असतील? मावशी, तुम्हीच सांगा, तुमचं लग्न झाल्या तुम्हाला फ्लॅट आणि गाडी लगेच मिळालं का? तुम्ही दोघांनी मिळून कमवलं असेल, मग घेतली असेल ना. तसाच विचार लेक आणि जावई यांच्याबाबत का नाही करत तुम्ही? की दोघं कमवतील, कष्ट करतील आणि मग घर आणि गाडी हे दोघे मिळून घेतील. हे बघा, आमच्या मुलीसाठी श्रीमंत मुलाची लाईन लागली. असं असताना तुमच्या घरी देऊन तिला मेहनत करायला मी का सांगू? असं असेल तर माफ करा आम्हाला. राजू, चल. हो आई, खूप पैसा आहे, मोठा बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहेत, पण काय करू मी त्यांचं?
माझा नवरा दारू पितो, मारतो, बाहेर फिरतो, हे सगळं मी सहन केलं असतं, पण बाहेर त्याचं अफेअर आहे, त्याचं काय करायचं? मला म्हणतो हे घे पैसे आणि थोबाड ठेव बन तुझं. त्याला सोडलं असतं ग, पण जाऊ कुठे? मी ना धड कमवते, नाही स्वतःच काय आहे, गाडी बंगला काय करू मी त्याचं? नवऱ्यात जर बाहेर खाली असेल तर लोणचं घालू या श्रीमंतीचं.